रवीने मला गचकन पकडलं. आम्ही एकमेकांना मिठी मारून त्याचा आनंद घेत होतो. थोडा वेळ तसंच होतो. आमची चांगलीच पाऊण तास रंगली होती. तसेच बाथटबमध्ये पडून राहिलो. अजूनही माझ्या अंगावर दागिने होते बरं का. आम्ही तसेच बाथटबमध्ये झोपलो. कदाचित 1:45 झाले असतील. आम्ही बाथटबमध्येच झोपलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रिया आहे. माझे वय 40 वर्ष असून मी एक विधवा आहे, कारण माझे पती लवकर वारले. माझी आई आणि माझा मुलगा रवी वय 25. आम्ही एकत्र राहतो. मुलगा जॉब करतो आणि मी मुलाला खूप फ्री माइंडचं ठेवलं आहे. आमच्या घरात अगदी हसत खेळतच वातावरण आहे. मुलगा तर अगदी माझी मस्करी करायलाच टपलेला असतो. आता थोडं माझ्याविषयी सांगते. जसं मी म्हणाले, माझे वय 40 वर्ष आहे. माझे लग्न फार लवकर झालं आणि पती पण लवकर वारले. माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. माझ्या मैत्रिणी नेहमी सांगतात की आम्हाला तुझा हेवा वाटतो की तू इतकी सुंदर आणि मादक आणि अतिशय आकर्षक आहे. आज पण कोणीही तुझ्याबरोबर लग्नाला उभा राहील. हो, मी अगदी गोरीपान आहे बरं का. तर अस्सल फ्री आमच्या घरातलं वातावरण आहे. मी आणि मुलगा कितीतरी वेळा एकमेकांना मिठी पण मारायचो आणि ते आमच्या घरात अगदी नॉर्मल होतं. कितीतरी वेळा तो अगदी मस्करीत बोलत असे की अगं मॉम, तू आता तरी लग्नाला उभी राहिली ना तर कितीतरी लोक तयार होतील तुझ्याशी लग्न करायला. अजून एवढी पण काही ओल्ड नाही तू. अगं मीच लग्न केलं असतं तुझ्याबरोबर, पण जाऊ दे. मी पण त्याला सांगायची, चल गप रे, काहीतरीच तुझं, काय पण मस्करी करतो. सुट्टीच्या दिवशी माझा मुलगा नेहमी गल्लीतील त्याच्या मित्रांमध्ये उभा असतो. त्याला सिगरेट प्यायची पण सवय आहे. एकदा असंच झालं. मी स्टोअरमध्ये गेले होते. सकाळची वेळ होती आणि पाऊस पडत होता. मी छत्रीत होते. समोर बघितले तर मुलगा गल्लीत एका कोपऱ्यावर उभा होता. मी छत्री पुढे घेतली. मला त्याचा चेहरा दिसत होता. तो माझ्याकडे आणि चक्क मलाच बघत होता. मी घरी आले, माझ्या रूममध्ये गेले, आरशात बघितले आणि माझी मलाच लाज वाटली, कारण साडी थोडी ओली होती आणि माझ्या ब्लाऊजला चिटकली होती. तेवढ्यात तो घरी आला आणि म्हणाला, मला थोड्या वेळात कामाला जायचं आहे. असे म्हणत बाहेरच्या खोलीत तो त्याची तयारी करत होता. मी पण ओली होती म्हणून आतल्या खोलीत साडी बदलत होती आणि मी मुद्दामून दरवाजा थोडा उघडाच ठेवला, कारण मला माहीत होतं की तो मला साडी बदलताना बघत आहे. मी पण अगदी मला माहीत नसल्यासारखं दाखवलं. जाऊ दे, मला सुद्धा त्यात एक आनंद मिळत होता. आपल्याला कोणीतरी बघत आहे, लपत का होईना. संध्याकाळी तो लवकर आला आणि मला मिठी मारली. म्हणाला, मला प्रमोशन मिळालं. आजी पण समोरच होती. आम्ही दोघे तिच्या समोरच मिठी मारून उभे होतो. आता त्याचा पगार 50,000 होणार होता. खुश होता तो आणि आम्ही सुद्धा. मग तो त्याच्या मित्रांना भेटायला गेला. मी पण शॉपिंगला गेली. पुन्हा तेच झालं. पाऊस पडत होता. मी छत्रीत होती आणि तो दुरूनच माझी ते बघत होता. मी घरी आले. थोड्या वेळात तोही आला. आम्ही एकत्र जेवलो. जेवताना मस्करी चालू होती. पुन्हा तोच विषय लग्नाचा काढून मस्करी करू लागला. मी माझी आई म्हणजे त्याची आजी. आम्ही अगदी विषय मस्करीत घेत होतो, पण आजी मात्र सिरियस होती. तर ती रवीला म्हणाली, तूच नवरा शोध तुझ्या आईसाठी. जेवण झाले. मी माझी काम केली. तो त्याच्या रूममध्ये गेला. आमचं घर म्हणजे एक हॉल, 2 बेडरूम आणि किचन. एक रूम, त्याची त्यातच एक बाथरूम आहे. मी आणि माझी आई म्हणजे त्याची आजी एका रूममध्ये झोपतो. आजीच्या रूममध्ये पण एक बाथरूम आहे. आता पुढे जाऊ. रात्री मला किचनमध्ये काही आवाज आला म्हणून मी किचनमध्ये गेली, तर तिथे रवी होता. मी म्हणाले, काय रे, काय झालं, झोप नाही येत? रवी म्हणाला, तसं नाही मॉम, मी पाणी प्यायला आलो. मी म्हटलं, हो ते पाहत आहे मी, पण तू काही विचारत असल्यासारखा दिसतो.
काही टेन्शन आहे का? तो काहीच बोलला नाही, तसाच उभा होता. मला माहीत होतं त्याच्या मनात काय चालू आहे. आम्ही तसेच उभे होतो. मी म्हणाले, तुला काही बोलायचं आहे का? तो स्तब्ध उभा होता. मी त्याचा हात पकडला आणि माझ्या पदराखाली नेऊन माझ्या अंगावर हलकासा ठेवला. त्याने पण हलकासा हात फिरवून माझ्या खाली पोटापर्यंत नेला. काहीतरी कुजबूज झाल्यासारखं वाटलं मला. भानावर आली. मी म्हणाले, जा आता शांतपणे झोप. आम्ही मग आपापल्या रूममध्ये गेलो. मोबाईलमध्ये त्याचा टेक्स्ट मेसेज आला, फोटो पाठव. मी पण बाथरूममध्ये गेले, काही सेल्फी क्लिक केल्या आणि त्याला पाठवले. त्याला टेक्स्ट केला आणि म्हणाली, आता तुझी पाळी. थोड्याच वेळात पुन्हा मोबाईल वाजला. त्याने त्याचा फोटो पाठवला. अगदी भला मोठा होता. एक फोटो तर मीटर टेप लावून पाठवला. मी टेक्स्ट मेसेज केला. बापरे, दोघांनी एकमेकांना गुड नाईट केलं. दुसऱ्या दिवशी तो लवकरच गल्लीतील मित्रांना भेटायला गेला. मधल्या वेळेस मी माझे काम पण करत होती आणि माझ्या आई बरोबर, म्हणजे माझ्या मुलाची आजी, तिच्याबरोबर बोलत पण होती. त्याला मी मेसेज केला, मी कुठे आहेस? तो, गल्लीत. का, काय झालं? मी, ये थोड्या वेळात. आणि हो, आजी काही बोलली तर फक्त ऐक आणि काही बोलू नको पटकन. तो, ठीक आहे. काही सिरियस? मी, आहे थोडं, पण काही काळजी करू नको. थोडा वेळात तो आला. मी त्याला नाश्ता दिला. आजी पण होती. तिथे सगळं शांत होते. विषय बदलावा म्हणून त्याने पुन्हा मस्करी करायला सुरुवात केली, ती पण माझ्या लग्नाची. बोलला, चला एकदा कुठेतरी फिरायला जाऊ. आजी म्हणाली, अरे बाबा, माझं फिरायचं वय नाही आता. एवढं लांब मला जमणार नाही. तू तुझ्या मॉमलाच घेऊन जा, तिचं पण थोडं फिरणं होईल. मी म्हणाले, अरे नको रे आता, या वयात कशाला? तो म्हणाला, अगं मॉम, वय काय, तू काही एवढी मोठी नाही. या वयात पण तुझ्याबरोबर कोणीतरी लग्न करू शकतं. तेवढ्यात आजी म्हणाली, कोणी कशाला, तूच कर की लग्न तुझ्या मॉम बरोबर. अचानक त्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्याला मी डोळ्यानेच खुणावलं. तो गप्प बसला. आजी म्हणाली, का, काय झालं? अशी पण तुझी मॉम एकटीच आहे. तिला पण एक नवरा मिळेल, तुला पण बायको मिळेल. असं पण तू बोलायचाच. मीच लग्न केलं असतं तर. मग काय बिघडलं, कर की लग्न तुझ्या मॉम बरोबर. आणि घाबरू नको. बाहेर लोकांसाठी तू मॉम आणि मुलगा असशील, पण घरी तू एक नवरा असशील. ती घरी अगदी तुझ्या बायकोसारखी राहील. मग बोल, आहे का तयार? विचार कर, तयार असशील तर सांग. थोडा वेळ शांतता. तो म्हणाला, मी आता बाहेर जातो. आजी म्हणाली, सांग रे विचार करून. जाताना मला किचनमध्ये भेटला आणि म्हणाला, काय झालं? मी म्हणाली, काल आपला रात्रीचा प्रकार आजीने पाहिला. तो म्हणाला, ओ. मी म्हणाली, जा, तू काळजी करू नको. मग तो गेला गल्लीत. थोड्याच वेळात, काही तासांनी मी त्याला टेक्स्ट मेसेज केला, आजी विचारत आहे लग्नाचं काय? त्याचा पण रिप्लाय आला, हो, मी तयार आहे. मी त्याला आजीसोबत एक सेल्फी पाठवला. तो मित्रांबरोबर बाहेर गेला, पण रात्री 12च्या सुमारास आला. त्याची रूम बंद होती. आजी म्हणाली, तू आता आमची रूम वापर आणि फ्रेश हो. झब्बा घाल आणि 12:30ला तुझं लग्न मुहूर्त आहे. आजीने सगळी तयारी केली होती. तो तयार होऊन आजीच्या बाजूला पाटावर बसला. मी पण आली, अगदी नटून थटून, लग्नाची साडी आणि वरपासून खालपर्यंत दागिन्यांनी मंडून. 12:30च्या ठोक्याला त्याने मला मंगळसूत्र घातलं. माझं मंगळसूत्र चांगलंच लांब आहे. ते तर वरून खालपर्यंत येतं. सप्तपदी पण केल्या. असो, आता आजी म्हणाली, आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी. काल रात्रीचा प्रकार मी बघितला. समजून गेले तुम्हाला एकमेकांची गरज आहे. पुढे काही विपरीत होण्यापेक्षा आज योग्य निर्णय घेतलेला बरा. असं कसं वाटलं की मी तुला माझ्या मुलीला स्पर्श करून देईन. आता तुम्ही काही करा, जा आपल्या रूममध्ये. आम्ही पाया पडलो. आजीने त्याला खुणावलं त्याच्या रूममध्ये जायला. मी सुद्धा थोडा वेळ बसली आईबरोबर.
2 दुधाचे ग्लास घेतला. आजीने त्यात काहीतरी दोन्ही ग्लासमध्ये एकात जास्त आणि एकात थोडी कमी पावडर टाकली. जास्तीचा ग्लास त्याला द्यायला सांगितला आणि गेले त्याच्या रूममध्ये. त्याच्या रूममध्ये जिथे एक बेड होता, आता तिथे मी मोठा बेड आणला होता. ते बघून तो थोडा आश्चर्य झाला. असो, आता तर तो अगदीच उतावळा मला गच्च पकडलं. आम्ही एकमेकांना मिठी मारून त्याचा आनंद घेत होतो. थोडा वेळ तसेच होतो. आमची चांगलीच पाऊण तास रंगली होती. तसेच बाथटबमध्ये पडून राहिलो. अजूनही माझ्या अंगावर दागिने होते बरं का. आम्ही तसेच बाथटबमध्ये झोपलो. कदाचित 1:45 झाले असतील. आम्ही बाथटबमध्येच झोपलो. काही तासच झाले असतील, मला जाग आली. तो हळूच कानात बोलला, प्रिया, घेते का तुझ्या मागे, घालू का? मी पण त्याला मान हलवून इशारा केला. मी पुन्हा उतानी झाली. मग आम्ही बेडवर आलो. एकमेकांचा निरोप घेतलं आणि झोपलो. एकदा आता थोडं पुन्हा माझ्याविषयी सांगते. जसं मी म्हणाले, माझे वय 40 आहे आणि माझे लग्न फार लवकर झालं आणि पती पण लवकर वारले. माझी उंची 5 फूट 4 इंच आहे. माझा मुलगा रवी, ज्याच्याबरोबर मी लग्न केले शनिवारी रात्री आणि आनंद घेतला, जो आता माझा मुलगा नाही, माझा नवरा आहे. आजीच्या म्हणजे माझी आई, तीच साक्षी होती. तिच्या संमतीने आमचा विवाह पार पडला, जे तुम्ही पहिल्या भागात ऐकलंच असेल. मग आम्ही बेडवर आलो, एकमेकांचं निरोप घेतलं आणि झोपलो. आता रविवार उजाडला. मी लवकरच उठले म्हणजे मला काही कुजबूज ऐकू आली. बघितलं तर बाहेर सामान बांधून बॅग होती. मी आईला म्हणाली, हे काय, कुठे जात आहे एवढ्या पहाटे? ती म्हणाली, 8 दिवस शिबिर आहे. मी पण जात आहे, तेवढाच तुम्हाला थोडा एकांत मिळेल. मी चिठ्ठी लिहून ठेवणारच होते, पण कशाला तुम्हाला डिस्टर्ब करायचं? मी म्हणाली, अगं हे काय ग आई, त्यात डिस्टर्ब कसलं, काहीतरीच तुझं. आणि एवढ्या पहाटे कशाला? पण ती म्हणाली, बस. मी खूप समजावलं, पण ती काही ऐकत नव्हती. आई म्हणाली, अगं 8च दिवस आणि 9 पर्यंत पोचणार. पण तिथे काही टेन्शन नाही आहेत, सर्व सोबत बरोबर. आता बस येईलच, शिबिराची बस आहे. बरं, तुझा नवरा कुठे आहे? मी म्हणाली, अगं रवी झोपला आहे. थांब, मी त्याला बोलावते. आई म्हणाली, रवी काय, आता तू त्याला आहो जाओ करायचं. असू दे, उगाच त्याला त्रास नको. मी म्हणाली, उगाच काय, थांब जरा, मी आलेच. मी बेडरूममध्ये गेली. अहो जरा ऐकता का, उठा की जरा. रवीने मला खेचलं आणि म्हणाला, काय ग, ये की जरा. मी म्हणाली, अहो आई बाहेर जात आहे 8 दिवसांसाठी, जरा या की बाहेर. रवी म्हणाला, ये ग जरा, किती नाटक करते. मी म्हणाली, तुम्ही जरा या की, मदत करा जरा त्यांना लगेचसाठी. आणि मी बाहेर आली. लगेच मागूनच रवी पण आला आणि म्हणाला, अगं आजी. तेवढ्यात आजी म्हणाली, हे काय आजी, आता तू माझ्या मुलीचा नवरा आहेस, आता तू मला आई म्हणत जा. आता मी तुझी आई. आणि हो प्रिया, खबरदार, रवीला नावाने हाक मारली तर. आता तो तुझा मुलगा नाही, नवरा आहे. मग मी रवीला खुणावलं. त्याने लगेच आईच्या म्हणजे आजीच्या पाया पडल्या. आई म्हणाली, अरे हे काय, जोडीने पाया पडाव्यात. आम्ही दोघेही पाया पडलो सासूबाईंच्या. आई म्हणजे सासूबाई म्हणाली, रवी, आता तुझं लग्न झालं आहे आणि मी घरात 8 दिवस नाही, तर तू कुठेच जायचं नाही. घराबाहेर आपल्या बायकोला वेळ दे आणि तिला खूप मनापासून प्रेम कर. ही प्रथा आहे बरं का. मी निघते आता. रवीने तिचं लगेच घेतलं. परत सासूबाई म्हणाल्या, 8 दिवस बाहेर निघायचं नाही. रवी म्हणाला, नाही ग जाणार, आता फक्त तुझ्याबरोबर बसपर्यंत. आणि दोघेही निघाले. निघायच्या अगोदर आम्ही तिघांनी चहा घेतला होता. बस लवकरच होती, पहाटे 4ची. पण त्या दरम्यान आम्ही मेसेजवर बोलत होतो. मेसेज, मी, अहो, आणि एक स्माईल पाठवला. तो, बोल की. मी, अहो, अजून किती उशीर? तो, आलोच डार्लिंग, बस आलीच आहे. मी, अहो या की लवकर, मी पण तरसत आहे.
तो, हो डिअर, आलोच. मी पण कासावीस होत आहे. मी, अहो बघा की किती छान पाऊस पडत आहे बाहेर. तो, कपाटात एक व्हाईट टी शर्ट आहे, तो घालशील का? मी, हो, तुम्ही या तर. आणि हो, तुमच्याकडे एक्स्ट्रा किल्ली आहेच. आता मी त्याला अहो जाहो करू लागले. नवराच होता ना तो माझा आता. मला माहीत होतं तो कासावीस होणार. ते कारण त्याच्या चहामध्ये मी औषध जास्त राहावी म्हणून आयुर्वेदिक मिश्रण टाकलं होतं, जे सासूबाईंनी मला दिलं होतं. असो, तो आत आला. मी बेडरूममध्ये होते. व्हाईट टी शर्ट आणि खाली परकर घातला होता. परकर मी थोडा वरती खोचला होता. तो आत आला. थोडा अस्वस्थ होता. मी म्हटलं, थोडा चहा घेणार का? तो हो म्हणाला. मी किचनमध्ये गेली, चहा केला. बेडरूममध्ये आली चहा घेऊन. त्याने एक म्युझिक लावलं होतं. त्याच्या हातात चहा देऊन मी त्याच्यासमोर बसली आणि त्या म्युझिकवर स्लो मोशनमध्ये नाचू लागली. असाच करत करत आम्ही हे सर्व आनंद घेतला. त्या दिवशी आम्ही खूप फिरलो. 8 दिवसानंतर सासूबाई आल्या. जगासाठी आम्ही माय आणि लेक होतो, पण घरात आम्ही पती पत्नी होतो. काही दिवसात रवीने आपली ट्रान्सफर करून घेतली. आम्ही ते शहर सोडलं. आता आम्ही पती पत्नी आहोत. मला त्याच्यापासून एक मुलगीसुद्धा झाली. आता आम्ही आमच्या जीवनात खूप खुश आहोत आणि चांगले आयुष्य जगत आहोत. तर मित्रांनो, आजची ही कथा इथेच संपते आणि या कथेबद्दल तुमचे जे काही मत असेल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. विचार न करता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून माझ्या सर्व आगामी व्हिडिओ आणि सर्व नवीन स्टोरीजचे नोटिफिकेशन्स आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. मी तुम्हाला पुन्हा नवीन कथेसह भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.